तुम्ही आणि मी आपण सगळेजण जीवन जगतोय की नाही? हा, जगतोय. त्या जीवनावरती राजकीय प्रभाव, संतांचा प्रभाव, बुद्ध नमो आता जे बुद्ध महाराजांचे आज हे आहे, त्यांचा सगळ्यांचा प्रभाव आहे की नाही आपल्या जीवनावर? हो, तो हो की नाही? हो ऐकून की घ्या नाही? मी परत. एक मिनिटात कंप्लीट होतो, मग तुम्ही 10 मिनिटं बोला. हो की नाही? आपला प्रभाव आहे की नाही आपल्यावर? राजकारणाचा प्रभाव आहे. हा, मग आता समजा तुम्ही आता स्थिर झालात, मी स्थिर झालो, पण आता गरीब जनता होरपळते. मला सांगा, बाबासाहेबांनी संघर्ष करायला सांगितलं सगळ्यांना. आता तिथलं माझे मित्र खूप आहेत, जनपीटी मध्ये कामाला होतो. फक्त 10% मी म्हणतोय शेड्यूल कास्टला न्याय मिळाला, म्हणजे बॅकवर्ड कास्टला 10% न्याय मिळाला. बाकीचा तो येतात ना 6 डिसेंबरला, किती लोकांची हालत किती खराब आहे. आपण काय करतोय सांगा? आपण मले खाल्ली ना, आपण एक अशी भिंत तयार केली मले खाणाऱ्या लोकांना, ज्यांना आरक्षण मिळालं, काय मिळालं, त्यांनी भिंत तयार केली. पाठीमागची लोक जाऊ शकत नाही पुढे गर्दीमध्ये. आपण ती सेवा करतोय का? फक्त सेवा कधी होते माहितीये का? 6 डिसेंबरला पाणी वाटते, थोडंसं जेवण देते, झालं. त्या माणसानं त्या प्रवाहात, मुख्य प्रवाहात किती काम झालं, त्या कामात मी करतो, ते मला आवड आहे त्याच्यात. मी बघत नाही माणूस बुद्ध आहे का कोण आहे, मी माणूस बघतो, माणूस वाचतो. आणि आता तुम्ही म्हणालात ना, विचारलात ना समाधी जातो, नंतर मी सांगतो तुम्हाला. आता तुम्ही बोला काय बोलायचं ते. मी काय म्हणतो माहितीये, हे राजकारणाचे विषय असतात ना, हे बघा, प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतंय, प्रत्येक वेगवेगळ्या पक्षाकडे पाहण्याचा. तुम्ही ज्या पद्धतीने पाहता, तो दुसरा व्यक्ती त्या पक्षाला त्याच पद्धतीने पाहिला असं नाही. बरोबर, तू चांगला तो विषय सोडून द्या, तुमचा विषय नाही ना, माझा पण आवडता विषय नाही. तुम्ही मेन मुद्द्यावर बोला. त्याच्यामुळं आणि संन्यासी माणसाने ना, फक्त कसं माहितीये, मी संन्यासी नाही. बायका पोरं सगळं भोगून संसार करून मोकळा. आता मी एकांतात असतो, आई बरोबर आहे, कधी सगळं चालतं. बाकी काय, मी संन्यासी नाही. आणि ते असं काय नाही की संन्यास धर्म स्वीकारायला तुम्हाला मिळते. एकनाथ महाराज नाव ऐकले ना? हा, बरं, आता माझ्या विषयाकडे येतो. बोला ते बोला, मेन ते बोला, बाकी जाऊन दे. हे अण्णाला ना अक्कल नाही, येड जावा तर शिव्या घालून एक दिवशी, तेव्हा त्याची लायकी निघेल. दुसऱ्याचे काय आहे उचित असले शब्द नाही वापरायचे आपण, जाऊ द्या. अहो, ते नालायक बाबा, तुम्हाला माहिती नाही. ते नेहमी आता मला ना 10 वेळा ग्रुपवर घेतलं आणि 10 वेळा काढलं. ते आता त्यांना मी ऑब्जेक्शन केलं ना गेल्या आठवड्यात, बाबा तुम्ही हिंदुत्वचं हे करून आता तुम्ही ते सरडा फवारच्या गांडीत कशाला घुसलात. तो त्यांना मिरची जमली. आणि ते कोणाला जमले माहिती, हे लोमते ते दोघं पण, चांगले पोरं आहेत पण लोमतेत दोघं पण, भिकारचोट चाले. नवनाथ पण चांगला आहे, अण्णा पण चांगला आहे. त्यांना मला उठवायचंय आणि मेन कामाला जुंपायचंय. महाराष्ट्र रडतोय, आपण सगळ्यांनी तिकडे गेलं पाहिजे. हे यांची भानगडी काय, फेसबुकवरती भांडणं लावून द्यायची, ह्याच्यात माझ्यात वेळ घालवतात. बोला तुम्ही, बोला. हे बघा, तुम्ही किती ध्यानाच्या अवस्था पार केलात. बरं, एक